अच्छा राधिका, ये बताओ कि आपने ऑनलाइन क्लास कब से ज्वाइन किया था हमारे साथ? जून में। जून से। आ, आपने जब से ऑनलाइन क्लासें की, आपको कुछ सब्जेक्ट्स में आपको फायदा हुआ क्या? हाँ मैम, हुआ। कौन कौन से सब्जेक्ट में आपको फायदा हुआ? मैम, मैथ में, भूगोल में और इंग्लिश में। अच्छा। अच्छा, आपके पापा क्या करते हैं बेटा? खेती काम करते हैं मैम। अच्छा, किस चीज की खेती करते हैं पापा? रासायनिक मैम। खेत में क्या बीजते हैं? मक्का, अब तो हम्म, का लगाया था मैम, और गेहूं, ज्वारी, बाजरी। अच्छा। और मम्मी क्या करते हैं? वो भी खेत काम ही करती है मैम। अच्छा, ठीक है। घर में कितने मोबाइल है आपके पास? एक ही मैम। अच्छा, एक मोबाइल है। मम्मी के पास रहता है मोबाइल या पापा के पास रहता है? नहीं मैम, बाबा के पास में। अच्छा, जब पापा बाहर चले जाते हैं तो दिक्कत होती है क्लास लगाने में? हाँ मैम, होती है। कभी मिस हो जाता है ना क्लास? हाँ मैम। और आपके कितने भाई बहन हैं? मुझे बहन है मैम। आप हैं और आपकी दो बहनें और हैं? हाँ मैम। अच्छा, कौन कौन से क्लास में बहनें आपके? एक पांचवी में कक्षा में जाती है मैम, और एक चौथी। अच्छा, पांचवी में और चौथी में। ठीक है, आपने ट्यूशन भी लगा रखी है क्या? नहीं मैम, अभी तक नहीं लगी। अ, लाई नहीं है मैम ट्यूशन। अच्छा, ऑनलाइन ही पढ़ते हो ना? हाँ मैम। बेटा, आपने क्या सोच रखा है कि बड़े होके क्या बनना है आपको? मैम, मुझे तो कलेक्टर बनना है मैम। अच्छा, क्यों लगता है आपको कलेक्टर ही बनना है? क्योंकि मैम, मेरी जो आजी है उनका सपना है मैम। अच्छा, मम्मी का सपना है? नहीं, आजी। आजी, दादी? हाँ, दादी का सपना है। अच्छा, दादी का सपना क्योंकि है, वेरी गुड। क्योंकि मुझे बड़ा भाई नहीं है तो मैम, मैं ही अच्छा। सबसे बड़ी हूँ, अच्छा, इसलिए। सबका ख्याल रखना आपको है ना? हाँ मैम। हाँ, वेरी गुड। आपका फेवरेट सब्जेक्ट क्या है बेटा? साइंस मैम। साइंस। और स्कूल कितनी दूर है आपके घर से? 2 किलोमीटर। पैदल जाते हो? हाँ मैम। अच्छा, आपके जो दो बहनें हैं आपके स्कूल में पढ़ते हैं दोनों? हाँ, नहीं मैम, वो दूसरी कक्षा में है, पर वेग म्हणजे स्कूल है ना मैम, वेगवेगळे, अलग अलग है। अच्छा अच्छा, अलग अलग है। अच्छा, वो प्राइमरी स्कूल अलग होगा उनका, है ना? अच्छा। प्राइमरी शाळा वेगळी आहे ना? हो मैम। एक ही है ना। प्राइमरी स्कूल आपके घर के पास ही होगा? पास में है? नहीं मैम, मेरी बहन और मैं साथ में ही जाते हैं मैम। अच्छा, ठीक क्योंकि दूर है ना मैम वो, इसलिए। है। अच्छा। हम्म, हम्म। अच्छा, आपका स्कूल जो है 10th तक है या 12th तक है बेटा? 10 तक मैम। 10th तक है। फिर 10th के बाद कहाँ जाएंगे आप? एरोंडोल मैम। कितनी दूर है वो आपके घर से? 15 किलोमीटर है मैम, हमारे गांव से। अच्छा, 15 किलोमीटर। फिर 15 किलोमीटर आना जाना करोगे? सुबह जाओगे और शाम को वापस आओगे? बस है मैम। बस से जाओगे? हाँ मैम। हम्म, ठीक है बेटा। और कैसे लगते हैं आपको ऑनलाइन क्लासें, कैसे लगती है?
बहुत मजा आती है मैम। बहुत मजा आता है, हाँ। मैम सबसे अच्छे कौन लगते हैं आपको? कौन से टीचर सबसे फेवरेट है आपके? नियति मैम। हाँ, नियति मैम, सुन रहे हैं नियति मैम? अरे बापरे बेटा, मी तर शिकवत पण नाही तुला जास्त. मी इथे आहे मॅम म्हणून. हा बोल. पण तुम्ही जे बोलता मॅम ते खूपच आवडतं. म्हणजे तुम्ही प्रत्येकाशी छान बोलता. अच्छा म्हणून का? बरं, काही बरं. प्रॉब्लेम आला तर काय काय? नियति मैम, प्रॉब्लेम जर असं कुठे मीटिंग मध्ये तर तुम्ही समजावून सांगता, क्लिअर करून देता. अच्छा, बरं बरं. थँक यू बेटा. मुझे तो समझ नहीं आया कि आपने क्या कहा राधिका। नियति मैम मैम क्या करते हैं? क्या मैम? नियति मैम क्यों अच्छे लगते हैं? अब जरा हिंदी में बताओ मुझे। मैम वो मतलब जो को मीटिंग में कोई दिक्कत आती है तो मैम सॉल्व कर देती उस दिक्कत को। मुझे मीटिंग में ना बहुत प्रॉब्लम आए मैम, पर नियति मैडम ने समझा कर और सिखाया मैम मुझे। हाँ, सब ठीक कर दिया ना, आपकी दिक्कतें सॉल्व कर दी, है ना? मैम मैं नई मुझे कुछ भी पता नहीं था। मैं ना मेरे मामा जी के घर गई थी। अच्छा, मुझे कुछ भी पता नहीं था। ऑन करो जरा उधर से। अच्छा, ठीक, बहुत अच्छे। नियति, अच्छा आपने घर नहीं बताया बेटा, घर दिखाओ हमें अपना। क्या मैम? घर दिखाओ अपना घर। हाँ मैम। कहाँ हो, बाहर हो या आप घर के अंदर ही हो? पे मैम, छत पे। छत पे हो? क्यों, नेटवर्क नहीं आती क्या घर के अंदर? हाँ बेटा राधिका। दिख रही हुई क्या मैम? अच्छा, आपने कैमरा बंद कर रखा था क्या? हमने तो देखा नहीं। चलो आप, हाँ, चल के कैमरा। अभी घर के अंदर हो आप? हाँ मैम। जरा दिखाओ, घर के आसपास दिखाओ। घर दिखाओ मैम? हाँ घर दिखाऊं मेरा? हाँ हाँ, घर दिखाओ अपना। हाँ मैम। रितिका बेटा, थोड़ी देर वेट कर लेना, ठीक है? यस मैम। अभी राधिका से पूछ रहे हैं। यस मैम। पीछे क्या है बेटा ये? कापूस। क्या है? कॉटन आहे. कॉटन कॉटन. कॉटन पे मैम। अच्छा। अरे वा, एवढा सारा कापूस आहे तुझ्या घरी. वाव. हो मॅम, अजून तिकडच्या घरी आहे, अजून खूपच आहे. हो. अरे वा. शेती हा. तुमची स्वतःची आहे बेटा? ही माझ्या आजी त्यांची मॅम, आणि तिकडे आमचं इकडे जे घर आहे ना तिथे पण आमचा कापूस आहे. हा, नाही नाही, शेती जे पप्पा करतात हो तर ते तुमचं स्वतःचं शेत आहे? हो मॅम, स्वतःच आहे. अच्छा, मग तुम्ही म्हणजे तू तुझे पप्पा आणि काका पण आहेत का तुझे, ते पण शेती करतात? हो मॅम, दोघ जण शेती करतात ते. अच्छा, ओके ओके, ठीक आहे बेटा. हा, दाखव बाकीचं घर दाखव. मॅम मी आता माझ्या घरी जाते, दाखवते. हो हो, चालेल. किती प्यारी है ये. हाँ, कहाँ गई अभी? वो बाजू में उसके अंकल के घर में थी शायद, वो अभी अपने घर पे जाके दिखाई. अच्छा, हाँ।
मॅम इथे पण कापूस आहे इतका. ओ, हे कुठे तू तुझ्या घरी आलीस? हो मॅम. अच्छा, लाईट गेली तुझ्या इथे? हो मॅम. अच्छा ठीक है बेटा, हरकत नहीं, हम लाइट गई है उसके घर पे। अच्छा. ठीक है बेटा, प्रॉब्लेम नाही आहे काही. नंतर तुझ्या घराचा व्हिडिओ काढून पाठवून दे नंतर, ठीक आहे? और उसकी मम्मी नहीं है ना? हा, मम्मी आहे का सोबत? काय मॅम? मम्मी मम्मी आहे सोबत? हो मॅम आहे. अच्छा, मम्मीला बोलवशील जरा? माझी आई आहे मॅम. अच्छा, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मॅडम तुम्ही राधिकाला जेव्हापासून क्लास जॉईन केलं बघितलंय तेव्हापासून तिच्यात काय फरक पडलाय का बघितलंय? हो मग पडलेला आहे मॅडम फरक. खूपच पडलेला आहे. हम्म. जास्त पण ती- अभ्यास करण्यापेक्षा जास्त करते का? हो आणि हुशार अच्छा. पण आहे. खूप बोलायला लागून गेली ती आता. अच्छा, बोलायला लागली अजून? मग एक पहिले एवढं आहे करायची मी, ती आता आता जशा येऊन गेलेली ती. हुशार अरे वा. झाली. दिवाळीला पण गेली ती माझ्या आईकडे काय काय? अभ्यासासाठी. हा हा. दिवाळीला माझ्या आईकडे गेली नाही ती अभ्यासासाठी. अच्छा. हुशार आहे मॅडम ती, खूपच झाली. हा हा. अरे क्लास वा, चालू छान. झाला ना, चांगलं होऊन गेलेलं आहे आता. खूप हुशार होऊन बरेच मुली हुशार झाले मग. अरे वा, खूप छान. अच्छा मॅडम, मला काही एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ऍक्च्युली आम्ही विचार करतोय की जे मुलांच्या आई आहेत त्यांना काही कामाची संधी आम्ही देऊ शकतो का, ह्याचा आम्ही विचार करतोय, जेणेकरून ह्याच्यामध्ये मुलांचाही फायदा होईल. मुलं जास्त रेग्युलर होतील क्लासला किंवा आणखी जास्त गरजू मुलं क्लासमध्ये जोडली जातील आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे ज्या आई आहेत मुलांच्या त्यांना सुद्धा काहीतरी उत्पन्नाचं काहीतरी साधन मिळेल त्यांना आणि संस्थेला सुद्धा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्याची जी गरज आहे ती आम्हाला ती पण पूर्ण होऊ शकेल. तर असं आहे का? हा, तर आम्ही असं काहीतरी म्हणजे अजून काही ठरलेलं नाहीये. पण हा विचार चालू आहे, पण त्याच्यासाठीच आम्ही सगळ्या मुलांच्या ज्या आई आहेत त्यांना विचारतोय की त्यांची तयारी आहे का? जर असं काही पुढे जाऊन कामाची संधी आली तर तुम्ही आमच्यासोबत काम कराल का? मग अच्छा, ठीक आहे. आम्ही मग तुम्हाला पुढे त्याच्यासाठी ट्रेनिंग पण देऊ, काय काम करणार आहे व्यवस्थित तुम्हाला सगळं सांगितलं जाईल आणि दिवसातून तुम्हाला खूप जास्त वेळ नाही, मे बी कदाचित 1-2 तास किंवा जास्तीत जास्त 3 तास तुम्हाला, 3 पण नाही, दिवसातून 1-2 तासच तुम्हाला द्यावे लागतील अशा हिशोबाचं काहीतरी काम आम्ही तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही हा, बोला बोला. चालेल ना. अच्छा, ओके मॅडम. मला सांगा, तुम्ही शेतावर पण जाता काम करायला, आहे ना? हो, शेतात जाते ना मी, आता झाली मग. अच्छा, आणि घरकाम पण तुम्हीच सांभाळता, तर मग दिवसभरामध्ये तुम्हाला मोकळा असा वेळ मिळतो का? म्हणजे कारण जर तुम्हाला आम्ही आमच्यासोबत काम करायची संधी मिळाली तर तुम्ही वेळ काढू शकाल का? हो, थोडाफार काढेल ना मॅडम मी पण. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला आता सध्या जे काही तुमचं दिनचर्या आहे तुमची, त्या हिशोबाने तुम्हाला मोकळा वेळ किती वेळ मिळतो सध्या? अर्धा तास, 1 तास बस. अच्छा. नाही, मी समजू शकते. गृहिणींना मोकळा वेळ मिळणं म्हणजे फारच अवघड काम आहे. मिळत नाही आणि त्यात पण तुम्ही शेतात काम करता म्हटल्यावर. हो बरोबर. आणि बाजार
जमीन बागायती जमीनमुळे आमचं दुबार चालूच राहतं ना मग मॅडम. बरोबर. बरं झालं तुम्ही सहकार्य करता येतं मुलांना. हो हो, नाही नाही, चांगली गोष्ट आहे. खेड्यागावात काय राहत मॅडम, काहीच राहत नाही. काय काय? खेड्यागावात एवढं शिक्षण राहत नाही ना. हो हो, बरोबर आहे. हो, म्हणूनच तर आम्ही गावातल्याच मुलांना जास्त आमचं प्राधान्य आहे. आणि आमच्यासारखं बी काय शेतामध्ये काम करेल का त्यांच्यावर ध्यान ठेवेल आणि काय शिकवेल त्यांना. बरोबर आहे. हो हो. मॅडम मला सांगा, तुमचं शिक्षण कितवीपर्यंत झालंय? 10वी पर्यंत. 10वी पर्यंत. अच्छा. आणि तुम्ही व्हॉट्सअप वापरता का? हो व्हॉट्सअप? व्हॉट्सअप ना. हा, हो व्हॉट्सअप वापरतो ना. वापरता तुम्ही. अच्छा. ओके. ठीक आहे मॅडम, चालेल. आम्ही ना म्हणजे पुढे जे काही आमचं ठरेल ह्यावर, तर ते आम्ही त्याच्यासाठी एक वेगळी मीटिंग करू. तुम्हाला कॉल किंवा कॉल पण येईल त्या संदर्भात. पुढची हा माहिती हा. आम्ही तुम्हाला कळवू नंतर. हो हो. ठीक आहे. लक्ष द्या मॅडम पुन्हा आता करा हुशार तुम्ही. हो हो, ती मुलगी तुमची मुळातच हुशार आहे. आम्हाला जास्त काही करायची गरजच नाही लागत ऍक्च्युली. नाही का? आई पण तुम्ही आणि वडील पण तुम्ही जे तीन आता आम्ही शेतात काम करतो. नाही नाही, असं नाहीये. म्हणजे आम्हाला आई वडील ते आई वडील असतात शेवटी. आम्ही काय 2च तास असतो त्यांच्यासोबत, बाकी तर ते तुमच्याच सोबत असतात. हा, पण आमचं एवढं ऐकणार नाही, तुमचं ऐकतील तेवढं आमचं ऐकणार बी नाही ना. आम्ही लक्ष करणार, आम्हाला तिथला टाइम पण नाही ना. हा, बरोबर. हो, मुलं ऐकत नाहीत आई वडिलांचं हा, आजकाल. हो. हा. ऐकतील ऐकतील, पण आता आम्ही सगळ्या मुलांना सांगतो की मुलं आई वडिलांचं पण ऐका. आई वडील सांगतात ते काही चुकीचं नाहीये. हा. तरी तुमचं